नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला 5वा युनिट म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमिक, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात काय की भारतातील आधारभूत संरचना किंवा पायाभूत सुविधा, यामधील आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन इंडिया अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय भारतातील वाहतूक प्रणाली आणि आर्थिक विकास, याविषयी आपण माहिती बघत होतो। तर अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण वाहतुकीचा पहिला प्रकार म्हणजेच काय रस्ते वाहतूक बघितलेले आहे। तर या लेक्चर मध्ये आपल्याला वाहतुकीचा दुसरा प्रकार म्हणजेच काय रेल्वे वाहतुकीविषयी माहिती बघायची आहे। तर बघा, रेल्वे वाहतुकीविषयी माहिती सांगते वेळेस त्यामध्ये सांगता येऊ शकते काय की वाहतुकीच्या प्रकारापैकी रेल्वे वाहतूक ही एक सुविधा आहे, कारण ह्या रेल्वे वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर काय होत आहे की लोकांच्या गतिशीलतेमध्ये त्यासोबतच जे काही निरनिराळे प्रदेश एकमेकाला जोडले जात असलेले आपणास दिसून येऊ शकतो। म्हणजेच ही एक सुविधा असून कोणती, ज्या काही वाहतुकीचे 4 प्रकार आहेत, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक, या 4 वाहतुकीच्या प्रकारापैकी काल आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये रस्ते वाहतूक बघितलात, आता या लेक्चर मध्ये रेल्वे वाहतूक बघालात। म्हणजे रेल्वे वाहतुकीच्या प्रकारापैकी एक काय सुविधा आहे। ह्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे काय झालेलं आहे की लोकांच्या गतिशीलतेमध्ये, म्हणजे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय जाणं शक्य होत आहे, लांबवरचा प्रवास करण्यासाठी हे सुलभ ठरत आहे। त्यासोबतच काय निरनिराळे प्रदेश, हे लक्षात, ज्या ठिकाणी रस्ते वाहतूक जाऊ शकत नाही किंवा मग रस्ते वाहतुकीने प्रदेश जोडता येऊ शकत नाहीत, अशा वेळेस ही काय रेल्वे वाहतुकीमुळे निरनिराळे प्रदेश जोडले गेलेले आपणास दिसून येऊ शकतात। त्यापुढे सांगता येऊ शकते काय की या रेल्वे वाहतुकीमुळे काय दूरवरच्या वाहतुकीसाठी काय व्यवस्था निर्माण झालेली आहे। म्हणजे दूरवरचा जर प्रवास करायचा असेल किंवा मग दूरवरची जर वाहतूक आपल्याला करायची असेल तर रस्ते वाहतूक सोयीस्कर ठरत नाही, त्या ठिकाणी काय रेल्वे वाहतूक लागते आणि रेल्वे वाहतुकीच्या सहाय्याने आपण काय दूरवरचा पल्ला किंवा मग दूरवरचा प्रवास किंवा मग दूरवरचा अंतर आपण कापू शकतो। म्हणून ही रेल्वे वाहतूक दूरवरच्या वाहतुकीसाठी सुयोग्य किंवा मग योग्य आहे, या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकते। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते यामध्ये काय की या रेल्वे वाहतुकीमुळे काय होतंय किंवा काय करता येऊ शकते, जे काही कृषी औद्योगिक उत्पादने असतात, हे लक्षात, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येतात तात्काळ, हे लक्षात। त्यासोबतच काय की या रेल्वे वाहतुकीमुळे काय लोह, पोलाद, कोळसा असे हे जे मोठमोठे अवजड विषयक वस्तू असतात ते आपल्याला रस्ते वाहतुकीने घेऊन जाणं शक्य होत नाही। अशा वेळेस काय त्या ठिकाणी रेल्वे वाहतूक आपल्याला सोयीस्कर ठरते म्हणून सांगता येऊ शकते। म्हणजेच काय या रेल्वे वाहतुकीचा उपयोग कृषी क्षेत्रामध्ये किंवा मग कृषीतील उत्पादने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी, त्यासोबतच काय अवजड किंवा मग मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या वस्तू ज्या रस्ते वाहतुकीनं घेऊन जाणं शक्य नाही, अशा वेळेस रेल्वे वाहतुकीनं ते आपण तात्काळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आपण वापर करू शकतो। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय हे भारतीय रेल्वे जी काही आहे, इंडियन रेल्वे, हे भारतीय रेल्वे आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाची रेल्वे म्हणून ओळखली जाते। म्हणजे भारतीय रेल्वे ही आशिया खंडामध्ये 1 नंबरची रेल्वे म्हणून ओळखली जाते। जर जगाचा जर विचार केला तर जगामध्ये पूर्ण ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये जर विचार केला तर भारतीय रेल्वे ही 4थ्या क्रमांकाची म्हणून ओळखली जाते, हे लक्षात। आशिया खंडामध्ये पहिल्या क्रमांकाची तर पूर्ण जगामध्ये 4थ्या क्रमांकाची रेल्वे म्हणून ही भारतीय रेल्वे ओळखली जाते। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय या रेल्वेची सुरुवात कधी झाली भारतामध्ये, तर रेल्वेची सुरुवात 1853 मध्ये पहिल्यांदा मुंबई ते ठाणे या ठिकाणाहून रेल्वे धावली आणि त्या रेल्वे जी काही मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावली तेव्हापासूनच काय भारतामध्ये काय ह्या रेल्वे वाहतुकीची सुरुवात झाली असं आपल्याला सांगता येऊ शकते। त्यापुढेच आपल्याला सांगता येऊ शकते काय की 1944 पर्यंत काय होतं की ह्या रेल्वे वाहतुकीची मालकी कुणाकडे होती,
तर पूर्णतः खासगी व्यक्तीकडे होती किंवा खासगी क्षेत्राकडे 1944 पर्यंत या रेल्वे वाहतुकीची मालकी होती किंवा या रेल्वेची मालकी होती, हे लक्षात. पण 1944 नंतर काय भारत सरकारनं काय केलं, जी काही ती खासगी मालकीची होती रेल्वे, त्याला सार्वजनिक क्षेत्राच्या मालकीची करून घेण्यात आली, म्हणजे ते काय सरकारच्या हाती घेण्यात आली, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते की यामध्ये काय की जे काही पंचवार्षिक योजना 15 मार्च 1950 रोजी काय केलं, नियोजन आयोग गठीत करण्यात आलं, हे लक्षात. आणि त्या नियोजन आयोगामार्फत काय करण्यात येऊ लागलं, 1951 पासून दर 5 वर्षासाठी पंचवार्षिक योजना जाहीर करण्यात येऊ लागल्या, हे लक्षात. मग या नियोजन काळामध्ये किंवा मग या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून काय जे काही पायाभूत सुविधा आहेत किंवा मग ज्या काही आधारभूत संरचना आहेत, मग त्या आधारभूत संरचनेचा विकास करण्यासाठी त्यांनी काय केलं, भारत सरकारनं या रेल्वे वाहतुकीमध्ये किंवा मग या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये गुंतवणूक केलेली आहे, हे लक्षात. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते काय भारतातील रेल्वेचा विकास. त्यामध्ये बघा की काय देशाचा जर जलद आर्थिक आणि औद्योगिक विकास जर घडून आणायचा असेल तर त्यासाठी काय पायाभूत सुविधांची आवश्यकता लागते, हे लक्षात. म्हणजेच काय देशाचा विकास म्हणजे देशाचा जे काही आर्थिक विकास आहे आणि त्यासोबतच औद्योगिक विकास असेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऍज वेल एज इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जर जास्तीत जास्त करावयाची असेल तर आपल्याला काय करावं लागते, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतात, पायाभूत सुविधा असतात किंवा मग आधारभूत संरचना असतात, यामध्ये काय जास्तीत जास्त वाढ केली पाहिजे. आता ह्या पायाभूत सुविधा कोणत्या असतात की उत्पादनाला अप्रत्यक्षपणे सहाय्य ठरणाऱ्या सर्व बाबींना काय म्हणतात, पायाभूत सुविधा. ऊर्जा शक्ती आपण बघितलात, बरोबर. त्यानंतर वाहतूक व्यवस्था, त्यासोबतच संदेशवहन, विज्ञान तंत्रज्ञान, शहरी पायाभूत सुविधा, हे सर्वांचा समावेश कशामध्ये होतो तर या पायाभूत सुविधामध्ये होत असतो. मग आता देशाचा जर जलद आर्थिक आणि औद्योगिक विकास घडवून आणायचा असेल तर पायाभूत सुविधांची आवश्यकता लागते. मग ह्या पायाभूत सुविधांमध्ये जर वाढ करायची असेल तर भारत सरकारनं काय केलं की जे काही वाहतूक व्यवस्थेमधील रेल्वे वाहतूक आहे त्या रेल्वे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली किंवा मग ह्या रेल्वे वाहतुकीचा विकास करण्यावर भर दिला. कारण जलद आर्थिक विकास आणि औद्योगिक विकास घडून आणायचा असेल तर कृषी क्षेत्रामध्ये जे काही कच्चा माल निर्मिती झालेला आहे तो माल आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये घेऊन यावा लागेल, तिथं पक्क्या मालामध्ये रूपांतर होईल. मग त्या ठिकाणी काय रस्ते वाहतुकीने सर्वच माल आणणं शक्य होत नाही, त्यावेळेस रेल्वे वाहतूक उपयोगी पडत असते, म्हणून रेल्वेमध्ये त्यांनी गुंतवणूक केली, हे लक्षात. त्यासोबतच काय या रेल्वे वाहतुकीचा विकास कधी झालेला आपल्याला दिसून येतो तर पंचवार्षिक योजना काळामध्ये. कारण पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून यांनी काय केलं, पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये भारत सरकारनं या रेल्वे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आपणास दिसून येऊ शकते. म्हणजेच नियोजन काळामध्ये या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून सरकारनं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे या रेल्वेमध्ये आणि त्यामुळे विकास झालेला आपणास दिसून येऊ शकतो. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय की भारतातील रेल्वे मार्गाची लांबी जर बघितली 2004-5 मध्ये तर ती लांबी सांगता येऊ शकते 63,465 किलोमीटर. 2004-5 मध्ये रेल्वे मार्गाची लांबी जर बघितली तर ती सांगता येऊ शकते 63,465 किलोमीटर, एवढी लांबी. आणि त्या 63,465 किलोमीटर जी काही लांबी आहे त्यापैकी 17,500 किलोमीटर लांबीचं जे काही आहे रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं आहे. किती टोटल लांबी किती सांगितली आहे भारतातील रेल्वेची 2004-5 मध्ये 2004-5 मध्ये 63,465 किलोमीटर. त्यापैकी विद्युतीकरण किती मार्गाचं झालेलं आहे तर 17,500 किलोमीटर या रेल्वेच्या मार्गाचं विद्युतीकरण झालेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय एका भागातून दुसऱ्या भागात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही अवजड वस्तू असतात किंवा मग ज्या
मोठ्या वस्तू असतात, म्हणजेच लोह, पोलाद, लोखंड, हे लक्षात. त्यासोबतच कोळसा असेल, त्यासोबतच सिमेंट असेल, हे लक्षात. हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी काय ह्या रेल्वे वाहतुकीचा उपयोग होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, या रेल्वे मार्गाचे 3 प्रकार पडतात. एक ब्रॉड गेज, दुसरा मीटर गेज आणि तिसरा नॅरो गेज. रेल्वे मार्गाचे प्रकार. आता हे ब्रॉड गेज आहे, तर किती लांबी आहे या ब्रॉड गेज मार्गाची बघा, तर ती सांगता येऊ शकते 952 किलोमीटर. त्यानंतर मीटर गेजची लांबी बघा, तर मीटर गेजची लांबी सांगता येऊ शकते 7180 किलोमीटर. त्यानंतर नॅरो गेजची बघा, नॅरो गेजची सर्वात जास्त असलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येईल, ती म्हणजे किती 54,257 किलोमीटर. म्हणजे ब्रॉड गेज 952, मीटर गेज 7180 किलोमीटर, तर नॅरो गेज आहे 54,257 किलोमीटर. अशा पद्धतीने या ठिकाणी थोडक्यात काय या रेल्वेचा विकास सांगता येऊ शकतो. म्हणजे पंचवार्षिक योजनेमध्ये काय यांचा विकास घडून आलेला आपणास सांगता येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला या रेल्वे वाहतुकीमधील या रेल्वेचे आर्थिक विकासातील महत्व पाहिजे आहे. तर त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते या रेल्वेचे आर्थिक विकासातील महत्व मध्ये काय औद्योगिकीकरणाचा प्रभाव. आता हे रेल्वे वाहतूक का वाढली हो, का हे रेल्वे वाहतूक निर्माण करण्याची का गरज भासली हो, तर औद्योगिक क्रांती झाली, त्यासोबतच इंग्रजांची भारतामध्ये सत्ता होती. त्यांना काय भारतातील माल, जे काही भारतातील साधन संपत्ती असेल किंवा मग संपत्तीचं काय विदेशामध्ये हस्तांतरण करायचं होतं किंवा त्यांच्या मायदेशी घेऊन जायचं होतं. तेव्हा मग ते रस्ते वाहतुकीनं घेऊन जाणं शक्य होऊ लागलं नव्हतं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, ह्या रेल्वे वाहतुकीचा विकास घडून आणला. रेल्वे तेव्हा सुरू केली, हे लक्षात. म्हणजे 1853 ला काय रेल्वे पहिली धावली मुंबई ते ठाणे, हे लक्षात. म्हणजे कशासाठी जास्त प्रभाव कशाचा दिसून येतो, औद्योगिकीकरणाचा प्रभाव आपल्याला या रेल्वे वाहतुकीच्या महत्वामध्ये सांगता येऊ शकते. कारण औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. मग औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे, तर औद्योगिकीकरणाला जे औद्योगिक क्षेत्र आहे किंवा मग इंडस्ट्रीयल सेक्टरला कच्चा माल लागतो, आणि तो कच्चा माल कुठं असतो, कृषी क्षेत्रात असतो. मग कृषी क्षेत्रामधून तो उद्योग क्षेत्रामध्ये किंवा इंडस्ट्री सेक्टरमध्ये आणायचा असेल तर आपल्याला रेल्वेची आवश्यकता भासते. कारण रस्ते वाहतुकीनं शक्य नाही, हे लक्षात. म्हणून या रेल्वेच्या साहाय्याने कृषी क्षेत्रातील उत्पादित माल किंवा मग लोह, पोलाद जे अवजड वस्तू असतात त्यांचं काय आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी वापर होऊ लागला या रेल्वेचा. म्हणून औद्योगिकीकरणाचा प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणून हे एक महत्व सांगता येऊ शकते का औद्योगिकीकरणाच्या बाबतीत, कशाचं, रेल्वेचं आर्थिक विकासातील औद्योगिकीकरणाचा प्रभाव म्हणून. त्यानंतर दुसरं महत्व बघा, कृषी क्षेत्राचा विस्तार. आता कृषी क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. पूर्वी कसं होतं, लोक मोठ्या प्रमाणावर कृषीमध्ये उत्पादन घेत नव्हते, हे लक्षात. कारण त्यांनी जे काही त्यांच्या शेतामध्ये पिकवलेलं असते किंवा जमिनीमध्ये पिकवलेलं असते ते जर बाजारामध्ये किंवा मग उद्योग क्षेत्रामध्ये नेण्यासाठी जर वाहतूक व्यवस्था कार्यक्षम नसेल तर त्यावेळेस ते काय मोठ्या प्रमाणावर काय उत्पादन म्हणजे जमिनीमध्ये लागवड करणार नाहीत, हे लक्षात. पण हे रेल्वे वाहतूक आल्यामुळे काय होऊ लागलं, मोठ्या प्रमाणावर कृषीमधील उत्पादित माल किंवा कच्चा माल उद्योग क्षेत्रामध्ये म्हणा किंवा मग फळे वगैरे वने उत्पादने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेऊन जाता येऊ लागली, हे लक्षात. म्हणून लोकांनी काय केलं, मग कृषी क्षेत्राचा विस्तार करायला सुरुवात केली. कृषीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला सुरुवात झाली. म्हणून हे एक महत्व सांगता येऊ शकते काय की रेल्वेचे आर्थिक विकासातील महत्व मध्ये की कृषी क्षेत्राचा विस्तार. त्यानंतर पुढलं महत्व बघा, व्यापार क्षेत्राचा विस्तार. आता एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणी तात्काळ आपल्याला काय रेल्वेच्या साहाय्यानं घेऊन जाता येऊ लागली.
त्यासोबतच लोकांच्या गतिशीलतेत वाढ होईल, लोकांना बी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येऊ लागले, हे लक्षात. मग रेल्वेमध्ये बघा ऍट ए टाइम किती समजा कमीत कमी डब्बे रेल्वेचे डब्बे समजा 10-12 असतील समजा. मग बघा त्या 10-12 डब्यामध्ये जर त्यांनी माल साठवला कृषी मधला किंवा मग व्यापाराच्या दृष्टिकोनातून विकण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात उत्पादन झालेलं ती, आणि रस्ते वाहतुकीवरती साध्या एका ट्रक मध्ये जेवढा माल बसतो त्याच्या कितीतरी पटीनं त्या 12 डब्यामध्ये बसू शकतो रेल्वेच्या, हे लक्षात. म्हणून रस्ते वाहतूक ज्या ठिकाणी कमी पडत होती त्यामुळं रेल्वे वाहतूक आली. रेल्वे वाहतुकीमुळे काय होऊ लागलं, व्यापार करण्यासाठी जे काही मालाची आवश्यकता होती किंवा वस्तूंची आवश्यकता होती ते ह्या रेल्वे वाहतुकीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येऊ लागलं. म्हणजे बघा, मला जर माझी वस्तू मी इथं महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि मला विकायची युपी मध्ये, तर मी या रेल्वेच्या साहाय्याने घेऊन जाऊ शकतो ना आणि तिथे विकू शकतो ना, हे लक्षात. हे एक सांगितले काय, रेल्वे वाहतुकीचं महत्व कशाच्या दृष्टिकोनातून, व्यापार क्षेत्राचा विस्तार. व्यापार क्षेत्राचा विस्तार ह्या रेल्वे वाहतुकीमुळे होत आहे, कारण लोक कुठेही जाऊन कोणत्याही ठिकाणी वस्तू घेऊन जात आहेत, वस्तू घेऊन येत आहेत. म्हणून व्यापार क्षेत्राचा विस्तार या रेल्वे वाहतुकीमुळे होत असलेला आपल्याला दिसून येते, हे एक महत्व सांगता येईल. त्यानंतर समान आर्थिक विकास. समान आर्थिक विकास म्हणजे आता हे रेल्वे भारतामध्ये धावत आहे, हे लक्षात. मग हे भारतामध्ये धावत असल्यामुळं हे पश्चिम बंगालमध्ये बी जाणार आहे रेल्वे, महाराष्ट्रामध्ये बी येणार आहे, गुजरातमध्ये बी जाणार आहे, युपी मध्ये बी जाणार आहे, हे लक्षात. मग या रेल्वेचा प्रवास सुरू राहणार आहे. मग या रेल्वेच्या सहाय्यानं कृषी उत्पादने, अवजड लोह पोलाद, दगडी कोळसा किंवा मग कोळसा यांचं काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्यासोबतच काय सिमेंट वगैरे ज्या काही आवश्यक बाबी असतात ते आपण घेऊन जात असतो. म्हणून त्यामुळं काय होतंय, जेवढं पश्चिम बंगालमध्ये कृषीचं उत्पादन, कोळसा, लोह पोलाद लागणार आहे तेवढाच आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण या रेल्वेच्या साहाय्यानं आणू शकतो आणि उत्पादन करू शकतो, हे लक्षात. म्हणून जसं पश्चिम बंगालमध्ये विकास होत आहे तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकास होऊ शकतो, तसाच गुजरातमध्ये विकास होऊ शकतो, तसंच काय युपी मध्ये सुद्धा विकास होऊ शकतो, हे लक्षात. म्हणजेच या रेल्वे वाहतुकीमुळे काय होऊ लागले, जे अवजड वस्तू असतात, जे मशिनरी मोठमोठे असतील ते आपल्याला ह्या रेल्वेच्या साहाय्याने घेऊन जाता येऊ शकतात, हे लक्षात. त्यामुळे काय होऊ शकते, समान विकास आपल्याला होत असलेला दिसून येईल. म्हणजे समान विकासासाठी काय हे रेल्वे वाहतुकीचं महत्व सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं महत्व, राष्ट्रीय एकात्मता. आता आपण रेल्वेनं प्रवास करतो, बरोबर. मग रेल्वेनं प्रवास करताना जनरल डबा माहिती आहे आपल्याला, बरोबर. काही लोक रिझर्वेशन करून जातात, प्रवास करतात, तर काही जनरल डब्यामध्ये बालाजीला वगैरे किंवा मग आपण लातूर रोडवरून जेव्हा पुण्याला तिकडं किंवा मुंबईला जाऊ तेव्हा आपण जनरल डब्याचा जास्त उपयोग करतो, कारण जनरल डब्यामध्ये एखाद्या वेळेस तिकीट काढणं गेलं तर बी जमतं, पण जनरल डब्यामध्ये किती लोक असतात जवळपास, एका जनरल डब्यामध्ये जवळपास 500-600 तर लोक बसत असतील, बरोबर. मग तेव्हा काय होईल, वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्मांचे लोक काय एकत्र येत असतात, बरोबर. मग तिथं काय त्यांच्या चालीरीती, त्यांची भाषा, बोली, हे सर्व काय होत आहे, संस्कृती बोलण्याच्या माध्यमातून किंवा मग प्रवासामध्ये सोबत प्रवास केल्यामुळे काय माहित होत आहे. मग तिथं काय राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते, एकमेकाचा चालीरीती, संस्कृतीविषयी आपल्याला माहिती होत असते. म्हणून राष्ट्रीय एकात्मता तिथं निर्माण होत असलेली आपल्याला या रेल्वे वाहतुकीमुळे दिसून येईल. त्यानंतर पुढलं महत्व, रोजगारास प्राधान्य. आता रोजगारास प्राधान्य म्हणजे या रेल्वे वाहतुकीमुळे काय होत आहे, रोजगारामध्ये वाढ होत असलेली आपणास दिसून येईल. का, आता बघा, रेल्वे तयार करायचे म्हणले, रेल्वेचे डबे तयार करायचे म्हणले तर तिथं रोजगार उपलब्ध, किंवा रेल्वेची वाहतूक उपलब्ध असल्यामुळे कृषीमध्ये उत्पादन जास्त गेले मग तिथं रोजगार मिळू शकतो. त्यासोबतच काय औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेतलं जात आहे, कारण ती वस्तू आपल्याला रेल्वे वाहतुकीच्या सहाय्याने दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येतील. म्हणून त्या उद्योग क्षेत्रामध्ये काय रोजगार उपलब्ध होत आहे. म्हणून रोजगारामध्ये वाढ होत असलेली आपल्याला या रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून या रेल्वे वाहतुकीचं महत्व सांगता येईल. त्यानंतर पुढलं, ग्रामीण भागाचा विकास. पूर्वी कसं होतं, ग्रामीण भागाचा
विकास मोठ्या प्रमाणावर झालेला नव्हता. पण आता बघा हे रेल्वे पटरी किंवा मग रेल्वे मार्ग झाल्यामुळं काय तिथल्या भागाचा विकास होत असलेला आपल्याला दिसून येईल, ग्रामीण भागाचा. कसं रेल्वे जावलाली म्हणलं की तिथं काय होईल, लोक तिथं वस्ती स्थापन होईल किंवा मग जी वस्ती आहे तिथं अगोदरच किंवा मग जे गाव आहे त्या गावाचा विकास होईल. का? कारण रेल्वे जाणार आहे म्हणलं की तिथं डिमांड येईल तिथल्या जागाला. हे लक्षात. किंवा लोक काय करतील, रेल्वे चालवल्या म्हणून तिथं काय प्लॉट किंवा मग फ्लॅट घेऊन मग फ्लॅट्स मध्ये रूपांतर करतील किंवा बांधकाम करतील. हे लक्षात. डिमांड वाढेल तिथल्या गावाची किंवा मग तिथल्या जागेची. हे लक्षात. मग ऑटोमॅटिक काय होईल, त्या वाहतूक व्यवस्था सुरू झाल्यामुळं त्या ग्रामीण भागामध्ये फॅसिलिटीज उपलब्ध होतील. हे लक्षात. आणि फॅसिलिटीज उपलब्ध झाल्यामुळे त्या ग्रामीण भागाचा विकास आपल्याला होत असलेला दिसून येईल. त्यासोबतच कृषी क्षेत्रामधून काय मोठ्या प्रमाणावर वस्तू किंवा मग जे काही कच्चा माल आहे ते रेल्वे वाहतुकीच्या सहाय्याने औद्योगिक क्षेत्रात नेत असल्यामुळे काय त्यांना मोबदला भेटत आहे ग्रामीण भागातील लोकांना. हे लक्षात. आणि मोबदला भेटत असल्यामुळे ते त्यांचा विकास घडवून आणत आहेत किंवा उदरनिर्वाहाच्या चांगल्या पद्धतीने हे करत आहेत, म्हणजे त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड सुधारत आहे. हे लक्षात. मग ग्रामीण भागाचा विकास होत असलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. एवढी आपल्याला काय या रेल्वे वाहतुकीमुळं रेल्वे वाहतुकीचे काय महत्व सांगता येते किंवा रेल्वेचे महत्व सांगता येते. आता आपल्याला पुढे बघायचे काय, भारतीय रेल्वेचे वैशिष्ट्य, म्हणजे भारतीय रेल्वे कशा पद्धतीची आहे, किती कर्मचारी आहेत याविषयी आपल्याला माहिती बघावं लागेल. मग बघा भारतीय रेल्वेचे वैशिष्ट्य, त्यामध्ये नंबर 1 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग. आता हे जे काही रेल्वे आहे, हा जे काही भारतीय रेल्वे किंवा हे रेल्वे उद्योग आहे, हे काय म्हटलेलं आहे की पब्लिक सेक्टरचा म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा सर्वात मोठा उद्योग म्हणून हे रेल्वे उद्योग आहे या ठिकाणी सांगता येऊ शकते. का? बघा औद्योगिक क्षेत्र हे सरकारच्या काही मालकीचे आहेत, हे लक्षात. पण रेल्वेसाठी सार्वजनिक क्षेत्राची मालकी तर आहे. त्यासोबतच काय रेल्वेचे डबे तयार करायचे म्हणल्यावर 12-13 डबे किंवा किती जे काय असतील 15-20 डबे समजा, ते डबे तयार करायचे म्हणजे जास्त गुंतवणूक करावं लागते. जास्त गुंतवणूक करावं लागली की मग तिथं मॅन पॉवर जास्त पाहिजे. हे लक्षात. मग तंत्रज्ञान जास्त पाहिजे. हे सर्व बाबी लागतात आणि हे सर्व कोण उपलब्ध करू शकते? शासन. कारण खाजगी व्यक्ती तेवढं उपलब्ध करू शकत नाही एखाद्या वेळेस. म्हणून हे भारतीय रेल्वे हे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग आहे म्हणून सांगता येऊ शकते. पहिलं वैशिष्ट्य. दुसरं, भारत सरकारची रेल्वेतील गुंतवणूक सन 2013-14 मध्ये 14 पर्यंत 17.3 बिलियन होती. काय सांगितले हो की भारत सरकारची 2013-14 पर्यंत ह्या रेल्वे मध्ये जर गुंतवणुकीचं प्रमाण जर बघितलं तर 17.3 बिलियन. अगोदर करोड, मग मिलियन तयार होते, मग बिलियन असते. हे लक्षात. 10 लाखाचं 1 मिलियन. हे लक्षात. त्यानंतर काय तयार होते? बिलियन तयार होते. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, 2013-14 पर्यंत भारत सरकारची रेल्वे मधली गुंतवणूक ही 17.3 बिलियन सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य, भारतीय रेल्वे मार्गाची लांबी 2013-14 नुसार 62,000 किमी पेक्षा जास्त आहे. काय सांगितले? 2013-14 नुसार या रेल्वेची, कोणत्या? भारतीय रेल्वेची लांबी जर बघितली तर 62,000 पेक्षा जास्त. हे लक्षात. म्हणजेच 2013-14 पर्यंत काय सांगता येऊ शकते, ह्या भारतीय रेल्वेची लांबी मोठ्या प्रमाणावर वाढत असलेली आपल्याला दिसून येऊ शकते. आणि ती किती? 62,000 पेक्षा जास्त असलेली आपल्याला सांगता येऊ शकते ह्या रेल्वे मार्गाची लांबी. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य, भारतीय रेल्वेत 2013-14 नुसार 1.6 मिलियन लोक रेल्वेत काम करतात. बघा आता हे रेल्वे उद्योग किती मोठा आहे आपल्याला यावरून लक्षात येऊ शकते. गुंतवणूक बघा, सार्वजनिक क्षेत्राचा सर्वात मोठा उद्योग म्हटलं. त्यासोबतच या रेल्वेमध्ये 2013-14 पर्यंत शासनाने किती गुंतवणूक केली? 17.3 बिलियन एवढी गुंतवणूक केली. त्यासोबतच काय सांगितलेलं आहे, 2013-14 पर्यंत
या रेल्वेची लांबी जर बघितली तर 62,000पेक्षा जास्त एवढी सांगितलेली आहे. त्यासोबतच काय, या रेल्वेमध्ये जे लोक काम करतात, कर्मचारी वर्ग, ते जर पाहिलं तर किती, 1.6 मिलियन. बघा, असा कोणता उद्योग नसेल की एवढी लोकसंख्या तिथं काम करत असेल. 1.6 मिलियन लोक या रेल्वे उद्योगात काम करत असलेले आपल्याला दिसून येऊ शकते. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य, भारतात दररोज 19,300 रेल्वे धावतात. त्यांचा दररोजचा प्रवास 13,75,000 किलोमीटर इतका होतो. बघा काय म्हणलंय पुढलं वैशिष्ट्य भारतामध्ये, भारतीय रेल्वेचं काय, भारतीय रेल्वे जर पाहिलं तर भारतामध्ये दररोज 19,300 रेल्वे काय दिवसाला धावत असतात. आणि त्यांचा जर ओव्हरऑल प्रवास जर विचारात घेतला तर किती, तो सांगता येऊ शकतो 13,75,000 किलोमीटर प्रवास या 19,300 रेल्वे दिवसाला करत असलेला आपल्याला सांगता येऊ शकतो. एवढे वैशिष्ट्ये या भारतीय रेल्वेचे सांगता येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे काय, या रेल्वे वाहतुकीमधलाच की या भारतीय रेल्वेची किंवा मग रेल्वे वाहतुकीच्या समस्या, जे काही इंडियन रेल्वे आहे किंवा मग रेल्वे वाहतूक आहे, त्या रेल्वे वाहतुकीच्या कोणत्या समस्या आहेत किंवा अडचणी आहेत. त्यामध्ये पहिली अडचण किंवा पहिली समस्या सांगता येईल वित्तीय समस्या. वित्तीय समस्या पहिली अडचण म्हणजे आर्थिक समस्या सांगितलेली आहे. आता रेल्वे उद्योग सार्वजनिक क्षेत्रातला सर्वात मोठा उद्योग आहे, पण सरकारला जर कराच्या माध्यमातून किंवा अप्रत्यक्ष कर असतील किंवा मग प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून जर पैसा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला तर ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकतात, हे लक्षात. पण जर मोठ्या प्रमाणावर जर कराच्या माध्यमातून किंवा मग इतर जे काही उत्पन्नाची प्राप्ती आहे तीच जर सरकारकडे होत नसेल तर ते सरकार त्या रेल्वेमध्ये गुंतवणूक करू शकणार आहे का, नाही. त्यासोबतच रेल्वे उद्योग सार्वजनिक क्षेत्राचा असल्यामुळं लोकांच्या कल्याणासाठी काय केले जाते, हे रेल्वे उद्योग कार्यरत असते. मग अशा वेळेस लोक काय करत असतात, त्या रेल्वेनं प्रवास केल्यावर त्या ठिकाणी त्या प्रवासाचं तिकीट सुद्धा देत नाही. प्रवास करतात पण फ्री मध्ये, काय जनरल डब्यामध्ये बसून प्रवास करतात. म्हणजे टीसी आला की तिथून दुसऱ्या डब्यामध्ये बसणार, तिथं टीसी आला की तिकीट चेक कर, टीसी, दुसऱ्या डब्यात जाणार, दुसऱ्या डब्यातून तिसऱ्या डब्यात, असं लोक काय करत असतात. किंवा काही जण लपून बसतात, हे लक्षात. मग ते टीसी येऊन जातो, मग ते काही तिकीट काढत नाहीत. म्हणून वित्तीय समस्या म्हणजे ही एक सांगता येऊ शकते का, कारण हे रेल्वे उद्योग तोट्यात असलेला आपणास दिसून येऊ शकतो. त्यानंतर दुसरी समस्या, तंत्रज्ञानाची समस्या, तांत्रिक बाबी. आता बघा, जपान, अमेरिका, चीन मध्ये जर बघितलं तिथं मेट्रो सुरू झाल्या, हे लक्षात. रेल्वेचा विकास इथं मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो, पण भारतामध्ये झालेला आहे का विकास, नाही. कारण तंत्रज्ञानाची कमतरता कुठंतरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याला भारताला दिसून येते. म्हणून ही एक समस्या सांगता येऊ शकते रेल्वेमध्ये, की सर्वच विद्युतीकरण झालेलं नाही. फक्त बघितलात आपण, फक्त 17,500 रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालेलं आहे आणि एकूण 62,000पेक्षा जास्त रेल्वे मार्ग आहे, त्यापैकी 17,500, मग बाकीचा नाही. म्हणून तंत्रज्ञानाची एक समस्या त्या ठिकाणी सांगता येऊ शकते. तिसरं जे काही समस्या आहे, तिसरी तर भाववाढीची समस्या. आता भाववाढीची समस्या ही एक अडचण आहे, कारण लोक रेल्वेनं प्रवास करणं कमी करत आहेत. का, कारण भाव वाढले जात आहेत, हे लक्षात. आणि भाव वाढले जात असल्यामुळे लोक प्रवास करणं कमी करत असलेलं आपल्याला दिसून येते. का, रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक ही खर्चिक आहे बरं का, कारण रेल्वेचे तिकीट रस्ते वाहतुकीच्या प्रमाणात जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं, हे लक्षात. पण या रेल्वे वाहतुकीमुळे काय भाववाढीची
समस्या दिसून असल्यामुळं भाववाढ होत असल्यामुळं लोक प्रवास कमी करत असलेले आपणास दिसून येऊ शकतात, म्हणून ही एक समस्या सांगता येऊ शकते. त्यानंतर विस्ताराची समस्या. रेल्वेचा विस्तार करायचा असं, जसं रस्ते वाहतुकीसारखं रेल्वेचा विस्तार करता येत नाही. म्हणजे कसं रस्ते वाहतूक कुठूनही कसंही परिवर्तनीय स्वरूपामध्ये करू शकतो, पण रेल्वेला तसं आहे का हो? रेल्वेला कसं असते की जी काही रेल्वे मार्ग आहे एकदा सुरू झाला की ते कंटिन्यू सुरूच ठेवावा लागतो. पण रस्ते वाहतुकीला तसं आहे का हो? नाही ना. रस्ते वाहतूक सुरू केली, मग समजा तिथं खड्डा बिड्डा असला की लगेच इकडून गल्ली बोळातून आपण काय करू शकतो, तिथं छोटे छोटे मार्गाद्वारे आपण रस्ते वाहतुकीनं प्रवास करू शकतो. पण रेल्वेचं तसं आहे का हो? नाही ना. काय करावं लागतंय? आता समजा डोंगराळ भागामध्ये जर हे करायचं असेल तर तिथं विस्तार करायला बऱ्याच अडचणी येतात, हे लक्षात. मग तिथं काय बोगदा तयार करा, मग तिथं बराच वेळ जाणार, म्हणजे विस्ताराची अडचण निर्माण होणार, हे लक्षात. हे एक समस्या सांगता येईल. त्यानंतर विना तिकीट प्रवास आणि चोरीची समस्या. विना तिकीट लोक जनरल डब्यामध्ये बसतात, मी अगोदर सांगितलं, आणि काय करत असतात की विना तिकीट म्हणजे तिकीट काढत नाहीत, कारण घरचीच आहे, सरकारचीच आहे, तिकीट काढणं गेलं तर बी जमतेत म्हणतात, आणि विना तिकीट प्रवास करतात. आणि चोरीची समस्या. चोरीची समस्या म्हणजे तिकीट न काढणं म्हणजे चोरीच आहे ना एक प्रकारची, ही एक समस्या आपल्याला आढळून येते. त्यानंतर शेवटचं अपघाताचे वाढते प्रमाण, ही एक समस्या आहे. अपघाताचे वाढते प्रमाण म्हणजे बघा, रस्ते वाहतुकीनं जर प्रवास केला, अपघात झाला, तर त्या अपघातामध्ये समजा 10 व्यक्ती काय त्या अपघातामध्ये निधन होतील किंवा मग मरतील, मरण पावतील. पण रेल्वेने जर प्रवास करणारे व्यक्ती किती असतात तो? प्रत्येक डब्यामध्ये 200-300 धरू, त्याला 300 धरू, असे 20 डबे किंवा 15 डबे किती आहेत लोक, बरोबर. आणि जर समजा रेल्वे त्या पटरीवरून थोडी बी खाली आली, अपघात नक्की. पुढून रेल्वे आली चुकून, अपघात नक्कीच, हे लक्षात. आणि अपघात जर झाला तर किती लोक मरण पावणार आहेत हे आपण पिक्चर मध्ये, टीव्ही मध्ये किंवा मग बातम्यामध्ये पाहतच असतो की बाबा रेल्वे पटरी रुळावरून काय जे काही हे आहे त्याच्यावरून खाली आली, अपघात झाला, 300-400 लोक मेली. पण रस्ते वाहतुकीमध्ये अपघात झाला तर किती लोक मरू शकतात? हार्डली 5-10. म्हणून ही एक समस्या आहे. कोणती? अपघाताचे वाढते प्रमाण. म्हणजे रेल्वे वाहतुकीमुळे काय अपघाताचं प्रमाण वाढत असलेले दिसून येऊ शकते. त्यासोबतच काय अपघात झाल्यामुळं बऱ्याच लोकांना काय आपला जीव गमवावा लागतो, ही एक अडचण या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं काय या रेल्वे वाहतुकीवरती एवढी माहिती सांगता येऊ शकते. काय काय थोडक्यात प्रास्ताविक स्वरूपामध्ये या रेल्वे वाहतुकीविषयी बघितलात माहिती. त्यानंतर काय रेल्वे वाहतुकीचा विकास म्हणजे रेल्वेचा विकास भारतातील, त्यानंतर भारतीय रेल्वेचे वैशिष्ट्ये, आणि त्यानंतर काय या रेल्वेची बाबतीत काही समस्या. आता ह्या समस्या आहेत, शासनाने जर ह्या समस्यावरती उपाययोजना केल्या चांगल्या पद्धतीनं, म्हणजे अपघाताचं प्रमाण कमी केलं, विना तिकीट किंवा मग चोरी करणाऱ्यावर जर निर्बंध लादले, हे लक्षात. त्यासोबतच काय वित्तीय सोय उपलब्ध करून दिली, भाववाढ कमी केली, त्यासोबतच काय विस्तार चांगल्या पद्धतीने केला, तर ह्या समस्या दूर होऊ शकतात, हे लक्षात. मग अशा पद्धतीनं ह्या वाहतुकीमधील हा वाहतुकीचा दुसरा प्रकार म्हणजेच काय रेल्वे वाहतूक थोडक्यात सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण वाहतुकीचा तिसरा प्रकार घेऊ. ओके, थँक्यू.